नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल. आज आपण बघणार आहोत मराठी टीचर संदर्भात बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र या विषयावर आधारित प्रश्न उत्तरे. चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 15. अध्ययनात कोणत्या दोन गोष्टीचा सहचार्य निर्माण होते? साधारण विद्यार्थी, मुख्याध्यापक विद्यार्थी, पालक विद्यार्थी, उद्दीपक प्रतिसाद. पर्याय दिले आहेत फक्त ड, अ व क वरील सर्वात. याचा अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 2 फक्त ड. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16. अभिजात अभिसंधान उपपत्ती कशावर आधारित आहे? सहचार्य, प्राणी, संवेदना, प्रतिसाद. पर्याय आहेत ब व ड, फक्त अ, फक्त क वरील सर्वात. याचा अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 2 फक्त अ. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17. सर्व परिस्थितीचा विचार करून समस्येचा योग्य ठाव घेऊन उपलब्ध मार्गाचा साधन विचार करून वर कृती घडली तर त्याला रिकामी जागा अध्ययन म्हणतात. पर्याय आहेत मर्मदृष्टी, सोप्याकडून कठीण, क्रमन्वित, कृतीयुक्त. याचा अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 1 मर्मदृष्टी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16. योग्य जोड्या लावा. एकीकडे अध्ययन उपपत्ती दिली आहे, दुसरीकडे मानसशास्त्रज्ञांची नावे दिली आहेत. मर्मदृष्टी मूलक अध्ययन, प्रयत्न प्रमाण उपपत्ती, अभिजात अभिसंधान, साधक अभिसंधान. मानसशास्त्राची नावे आहेत स्किनर, पॅव्लोव, थॉर्नडाईक आणि कोहलर. तर मर्मदृष्टी मूलक आहे अध्ययन आहे कोहलर यांचा. प्रयत्न प्रमाण उपपत्ती स्किनर, अभिजात अभिसंधान पॅव्लोव, साधक अभिसंधान थॉर्नडाईक. अशा जोड्या जोडलेल्या असतात. पर्याय क्रमांक 2 आपल्याला हे योग्य उत्तर मिळेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19. योग्य जोड्या लावा. एकीकडे मानसशास्त्रज्ञ आहे, दुसरीकडे त्यांची अध्ययन उपपत्ती दिलेली आहे. बांडोरा, स्किनर, जेरम ब्रुनर, डेव्हिड आसुबेल. अध्ययन अनुपदेशन, ज्ञानात्मक उपपत्ती, साधक अभिसंधान, सामाजिक निरीक्षणात्मक. तर याचं अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 2. पहिल्याचं आहे बांडोराचं अध्ययन उपपत्ती, स्किनरची ज्ञानात्मक उपपत्ती, जेरम ब्रुनरचे साधक अभिसंधान, डेव्हिड आसुबेल यांचे सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20. प्रगती न दिसणाऱ्या आलेखाच्या भागास रिकामी जागा म्हणतात. पर्याय आहेत अध्ययन वक्र, समायोजन, पठारावस्था, प्रगती. याचा अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 3 पठारावस्था. शिक्षण व मानसशास्त्री यांच्यातील उत्तम समज दर्शविणारे अध्ययन म्हणजे रिकामी जागा होय. पर्याय शिक्षणात मानसशास्त्रीय तत्त्वांचे उपयोजन केले जाते. मानसशास्त्रात शिक्षण समाविष्ट आहे. शिक्षण म्हणजे मानसशास्त्राचा ज्ञानात्मक भाग आहे. मानसशास्त्र म्हणजे शिक्षणाचे उपयोगात्मक भाग आहे. याचा अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 1 शिक्षणात मानसशास्त्रीय तत्त्वांचे उपयोजन केले जाते. प्रश्न क्रमांक 22. क्षेत्र ही संकल्पना कोणत्या उपपत्तीच्या अंतर्गत आहे? पहिला आहे कोहलरच्या सामाजिक निरीक्षणात्मक, कर्ट लेव्हिन यांच्या यापैकी नाहीत. याचा अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 3 कर्ट लेव्हिन यांची क्षेत्रीय उपपत्ती प्रसिद्ध आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23. रिकामी जागा यांच्यामध्ये ज्ञान संपादन करणे म्हणजे हे शालेय जीवनाचे ध्येय असते. पर्याय आहेत कर्ट लेव्हिन, अल्बर्ट बांडोरा, डेव्हिड आसुबेल वरील सर्वात. याचा अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 3 डेव्हिड आसुबेल. योग्य प्रश्न 24. योग्य जोड्या लावा. एकीकडे प्राणी दिले आहेत, दुसरीकडे मानसशास्त्रज्ञांची नावे दिली आहेत. चिंपॅन्झी, कबूतर, कुत्रा, मांजर, थॉर्नडाईक, पॅव्लोव, स्किनर, कोहलर आणि कोपका. तर यांच्यानुसार जोडे लावत असता चिंपॅन्झीने कोहलर आणि कोपका, कबूतरचा स्किनरचा प्रयोग केला होता, कुत्र्याचं आहे पॅव्लोव, मांजर आहे थॉर्नडाईक. तर या जोड्या जुळवत असता आपल्याला 1 नंबरचा पर्याय हा योग्य ठरतो. प्रश्न क्रमांक 25. डॉक्टर ब्लूम यांच्या प्रभुत्व संपादन उपपत्तीचा एक परिणाम म्हणजे सर्व अध्ययन प्रेरणा प्रत्ययशाळेत या उपपत्तीचा वापर, क्षमताधिष्ठित अध्ययन पद्धतीचा वापर वरील सर्व. याचा अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 3
क्षमताधिष्ठित अध्यापनात पद्धतीचा वापर. या पुढील प्रश्न आपण पुढील भागात बघूया. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.